हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शालिवान शके 1946, क्रोधी नाम संवत्सर दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास शुक्ल पक्ष पौर्णिमा शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 या आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी, कार्तिक एकादशी ते पौर्णिमापर्यंतचे जे 4 दिवसाचे सणवार आहेत त्या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 ते शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 अर्थात प्रबोधिनी एकादशी ते पौर्णिमापर्यंतचे करावायचे सर्व धार्मिक कर्मकांड थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपणास करत आहे. प्रबोधिनी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. या दिवशी चातुर्मास संपून हा शेवटचा दिवस आहे. भगवान विष्णू आपल्या विश्रामावस्थेतून जागे होतात आणि परत आपले जगतपालनाचे कार्य सुरू करतात. भगवान शिवाकडे जे सोपवले होते ते त्यांच्याकडून घेऊन. मित्रांनो, याचा अर्थ भगवान विष्णू आणि भगवान शिवाची भेट या दिवशी होत असते. मित्रांनो, पुढे मी त्याची माहिती आपणास देणार आहे. तर चातुर्मास याच ठिकाणी संपतो. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास असतो. मित्रांनो, त्यामुळे भगवान विष्णूला आवाहन करणारे आपण कोणतेही पूजापाठ करत नाही. मित्रांनो, पण आपले भक्ती शक्ती वाढवण्यासाठी आपण इतर पूजापाठ करत असतो. मित्रांनो, या दिवशी मित्रांनो आपल्याला लक्ष्मीनारायणचे 16 उपचार आणि घरी पूजन करायचे आहे किंवा मंदिरात त्यावेळी हजर राहायचे आहे. पूजा साहित्य व दानपेटीत काही रक्कम टाकायची. पूजा साहित्य नेता आले तर न्या, अन्यथा दानपेटीत काहीतरी रक्कम टाका. मित्रांनो, आता आपल्या देवघरामध्ये माझ्या मते लक्ष्मीनारायणची मूर्ती नसणार आहे, तर आपल्याला यासाठी मंदिराचा सहारा घ्यावा लागणार आहे. कारण तिथे आपल्याला पूर्णपणे विधी अभिषेकयुक्त पूजा संपन्न होताना पाहायला मिळेल. मित्रांनो, अनुभवायला मिळेल. सुख समाधानाने शांतीने आपण ते पाहू शकाल. मित्रांनो, कारण त्या ठिकाणी पुजारी किंवा ब्राह्मण देवता हे 16 उपचाराने पूजन करत असतात. आणि थोडक्यात पूजा आपल्याला करायची असेल, समजा मंदिर नाहीच आहे आपल्याला जवळपास कुठे, तर मग मात्र आपण आपल्या देवघराच्या शेजारी चौरंग मांडायचा आहे आणि त्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून आपण कलश स्थापना करा आणि लक्ष्मीनारायणचा छोटा फोटो प्रतिमा ठेवून त्याची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे, विधिवत करायची. पंचोपचार जरी असली तरी विधिवत करायची मित्रांनो. आणि आपली सेवा आपण भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायची. मित्रांनो, हे महत्वाचे कर्मकांड आहे आजच्या एकादशीच्या दिवशी. मित्रांनो, बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी द्वादशी व प्रदोष आहे. चातुर्मास समाप्त झालेला आहे. केलेल्या व्रत वैकल्याचा शेवट करायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता या द्वादशी पासून आपल्याला विवाहाला प्रारंभ करायचा. आपल्या समाज व्यवस्थेतील जे विवाह आहेत वधूवरांचे ते आपल्याला संपन्न करायची सुरुवात. कारण चातुर्मासामध्ये ते केले जात नव्हते, बंद होते. कारण भगवान विष्णू हे निद्रावस्थेत विश्रामावस्थेत असल्यामुळे मग ते काल जागे झाले, तर आज त्यांचा विवाह आपल्याला करायचा आहे. आणि हा विवाह भगवान विष्णू ज्यांच्या काळी मूर्ती जी असते भगवान विष्णूची किंवा शाळिग्रामची, या तुळशी मातेचा आपल्याला विवाह करायचा आहे. आता ही फार मोठी कथा असल्यामुळे या ठिकाणी कथा मी देत नाही, सांगत नाही, पण सार एवढा सांगतो की भगवान विष्णूचा
विवाह आपल्याला माता तुळशीशी लावायचा आहे प्रदोष काळामध्ये विधिवत. तुळशी विवाह सुरू होत आहे. तो आपल्याला द्वादशी, प्रदोष, चतुर्दशी आणि पौर्णिमा अर्थात 13, 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदोष काळात विधिवत या 3 दिवसात लग्न लावायचे आहे मित्रांनो. काळ्या दगडाच्या भगवान विष्णूशी व शाळीग्रामशी. भगवान श्रीकृष्णाशी शक्यतो नाही मित्रांनो, कारण कारण पुढील युगांमध्ये त्यांचा अ, तुळशी माता तुळशीने अ, राधेचा जन्म घेतला ज्यावेळेला कृष्ण द्वापार युगामध्ये. आणि मग त्यांचा भगवान विष्णूचे जे रूप आहे कृष्ण, भगवान श्रीकृष्ण, त्यांचा विवाह संपन्न झाला मित्र. पण आपल्याला भगवान विष्णू जे आहेत विश्रामावस्थेत चातुर्मासामध्ये होते, त्यांच्याशी आपल्याला विवाह शाळीग्रामचा लावायचा, कारण त्यांच्याशी कथा निगडीत आहे मित्रांनो. भगवान श्रीकृष्णाशी नाही, किंवा ते त्या विश्रामावस्थेत नागशेवर नव्हते, भगवान विष्णू होते, म्हणून त्यांना प्राधान्य द्यायचे. जर नसेलच आपल्याकडे काही, तर मग भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा आणि तुळशी मातेचा आपण लावू शकता, पण प्राधान्य याला द्यायचे मित्रांनो, हे लक्षात घ्या. भगवान विष्णू आणि शिवलिंग यांची, म्हणजे अर्थात विष्णुदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची जी भेट झालेली आहे ती अशा स्वरूपात आहे मित्रांनो. रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. मध्यरात्री भगवान विष्णूला व भगवान शिवाच्या 108 नावाने बेलपत्र व्हायचे व पुढच्या सूर्योदयाला भगवान शिवाला भगवान विष्णूच्या 108 नावाने तुळशीपत्र व्हायचे. अर्थात आपल्या देवघराच्या बाजूला चौरंग मांडून आपण या चौरंगावर भगवान विष्णूचा आणि भगवान शिवलिंगाचा, शिवाचा नाही, फोटो प्रतिमा ठेवू शकता मित्रांनो. विष्णूची बसलेली मूर्ती असेल तरी ठेवू शकता, शिवलिंग असेल तर ठेवू शकता. अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही, पण आपल्याला पंचोपचार पूजा करायची. पण हे बेलपत्र आणि तुळशीपत्र व्हायचे, जेणेकरून त्यांचंही मिलन आपल्याला या ठिकाणी करायचंय, आणि मिलन होतं बेलपत्र आणि तुळशीपत्र एकमेकांना वाहिल्यामुळे. तर अशा पद्धतीने मध्यरात्री हे करायचं आहे. आणि सकाळी सूर्योदयाला भगवान शिवाला विष्णूच्या 108 नावाने तुळशीपत्र व्हायचे. या अगोदरच व्यवस्था आपण करून ठेवायची मित्रांनो. आणि जर आपल्याला हे जमत नसेल तर मग मध्यरात्री जी भेट होते महालक्ष्मी मातेने घडून आणलेली, ती आपल्याला साध्य करता येणार नाही. मग तुम्हाला मंदिरात जावं लागेल, भगवान विष्णूच्या मंदिरात, तिथे तुम्हाला बेलपत्र व्हावं लागतील. आणि शिवालयात जाऊन शिवलिंगावर तुम्हाला तुळशीपत्र व्हावे लागतील मित्र. पण वेळ महत्वाची आहे, वेळेला महत्व आहे मित्रांनो. तुम्ही कधी काही धार्मिक कर्मकांड कराल तर त्याचे पुण्य कमी होते मित्रांनो. तुम्हाला हाती काही लागत नाही, तुमच्या अकाउंटला काही जमा होत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. माता महालक्ष्मीने आवळीच्या झाडाखाली हरिहराचे मिलन मध्यरात्री घडवून आणले होते, म्हणून हरिहराचे अशा प्रकारे या कार्तिक चतुर्दशीला पंचोपचार पूजन करावे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, तोच विषय या ठिकाणी परत आलेला आहे. आणि मध्यान्नीला आवळी वृक्ष आपल्या जवळपास असतात, त्याचे पंचोपचार पूजन करावे. आता मध्यरात्री तर आपण आवळी वृक्षाच्या खाली जाऊ शकत नाही, मग ते घरी करा मिलन. आणि मध्यान्नीला दुपारी दुपारी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याचे पंचोपचार पूजन करा आवळ्याचे. या पवित्र हरिप्रिय वृक्षाखाली सहभोजन देखील केले तरी उत्तम मित्रांनो. किंवा ब्राह्मण देवतेस जरी या ठिकाणी आपण जेवण, अन्न, वस्त्र, दक्षिणा जर दिली तर तेही अतिउत्तम मित्रांनो. सहभोजनापेक्षा ते अतिउत्तम. जसे आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण करावे मित्रांनो. मित्रांनो, शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळपासूनच पौर्णिमा सुरू होत आहे. तुळशीच्या लग्नाचा शेवटचा आजचा दिवस आहे मित्रांनो, कारण पौर्णिमा उत्तर रात्री पहाटे 3 वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे आपल्याला शुक्रवारी पौर्णिमेलाच प्रदोष काळामध्ये या अं, शेवटच्या दिवशी, जर आपल्याला अगोदरच्या दिवशी लावता नाही आले लग्न, तर या शेवटच्या दिवशी आपल्याला ते पार पाडायचे आहे मित्रांनो. मित्रांनो,
श्री सत्यनारायणची महापूजा, जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की हा लक्ष्मी प्राप्तीचा एक तोडगा आहे. तर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला हे सत्यनारायण पूजा, ज्या दिवशी तुम्ही एकादशीच्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी न करता तुम्ही सत्यनारायणची महापूजा पौर्णिमेला करा, कारण दोन्ही उद्देश तुमचे साध्य होणार आहे. म्हणून मित्रांनो, आणि घरच्या घरी आपल्याला करायचं आहे. तुम्ही आजूबाजूचे किंवा तुमच्या चाळीतील इमारतीमधील लोकांना बोलवलं तर हरकत नाही. मोठ्या प्रमाणात केली तरी चालेल. पंडिताच्या माध्यमातून केली तरी चालेल किंवा स्वतःहून केली तरी चालेल. पण दर मासाप्रमाणे जे आपण पौर्णिमेला करता सत्यनारायणची महापूजा, त्या पद्धतीने आपल्याला ही करायची आहे मित्रांनो. यामागे कथा ही अशी आहे की भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्याने आपल्या घरी वा शिवालयात 750 दीपदान करायचे आहे. 750 दीपदान, किंवा थोडक्यात 750 वातींचा दिवा लावायचा आहे. मोठा दीपोत्सव करायचा आहे, विद्युत रोषणाई करायची, फटाके वाजवायचे. या त्रिपुरासुराचा अंत झाल्याने सर्व देवतांनी स्वर्गात मोठा दीपोत्सव केला होता. या कारणे या पौर्णिमेला देवांची दिवाळी असेही म्हटले आहे मित्रांनो, देव दिवाळी. 750 वातीचा जोडा आपल्याला पूजेच्या दुकानात 20-25 रुपयाला सहज प्राप्त होईल मित्रांनो. तर हे धर्म कृत्य आपण अवश्य करा मित्रांनो. यावर्षी कार्तिक स्वामीच्या दर्शनाचा योग नाही मित्रांनो. यासाठी कार्तिक मास आणि कृत्तिका नक्षत्र तसेच पौर्णिमा, या 3 महान योगाचे एकत्र असणे गरजेचे असते. कारण कृत्तिका नक्षत्र हे पौर्णिमेला रात्री 10 वाजता सुरू होत आहे आणि पौर्णिमा उत्तर रात्री 3 वाजता संपत आहे. तर रात्री 10 ते उत्तर रात्री 3 वाजेपर्यंत या 5 तासामध्ये आपल्याला कुठेही मंदिर उपलब्ध असणार नाही, बंद असणार आहे. त्यामुळे आपण हे करू शकणार नाही मित्रांनो. कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊ शकणार नाही. मित्रांनो, सर्व धर्म समभाव या सूत्राने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक यांच्या 555व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आपली भक्तिभाव जो आहे तो त्यांच्या चरणी आपण अर्पण करायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि शीख बंधू बांधवांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रबोधिनी एकादशी ते पौर्णिमापर्यंतचा, कार्तिक पौर्णिमापर्यंतचा जो काही व्हिडिओ आहे, थोडक्यात सांगण्याचा आपल्याला मी प्रयत्न केलेला आहे की कुठल्या दिवशी कुठल्या पूजा आपल्याला करायची आहे. तो त्या विषयाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिव महादेवा.